नमस्कार. मी कॉम्रेड राजू देसले, आयटक महाराष्ट्र राज्य सचिव म्हणून काम पाहतो. आशा गटप्रवर्तक संघटना, ग्राम रोजगार सेवक, अंशकालीन स्त्री परिचर, त्याचप्रमाणे घरकामगार मोलकरीण संघटना असेल, बांधकाम कामगार या सगळ्या प्रश्नावरती आयटक महाराष्ट्राचं सचिव म्हणून काम करीत आहे. प्रथमतः नववर्षाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 2023 हे वर्ष आपण संघर्षाचं वर्ष केलं. अनेक आंदोलनं ह्या 2023 मध्ये आयटकच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात आपण केलीत. विविध संघटनांची आपण आंदोलनं केलीत आणि आयटक महाराष्ट्राने राज्य अधिवेशनाच्या निर्णयाप्रमाणे 20 नोव्हेंबरपासून आदरणीय राजश्री शाहू महाराज, समतेचे राजे, आरक्षणाचे जनक यांच्या नगरीतून आपण जनजागरण यात्रा केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार कर्मचारी धोरणाच्या विरोधात सुरुवात केली आणि या जनजागरण यात्रेचा समारोप 18 डिसेंबर 2023ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दीक्षाभूमीला भेट देऊन भव्य मोर्चाने, महामोर्चाने आपण समारोप केला. या 35 जिल्ह्यामध्ये आयटकच्या आयोजित या जनजागरण यात्रेमध्ये मी स्वतः 35 दिवस सहभागी होतो. याचा मला अतिशय अभिमान वाटतो. या 35 दिवसामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात गेल्यावर आयटक संलग्न असलेल्या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना, सभासदांना भेटता आलं, संवाद करता आला. केंद्र आणि राज्य सरकार ज्या पद्धतीने कामगार कर्मचाऱ्यांच्या विरोधात धोरण राबवत आहे याविषयी जनजागरण करण्यात आलं आणि त्याचप्रमाणे भव्य आंदोलनाची जी आपण हाक दिली होती महाराष्ट्राने, ते आपण 18 डिसेंबरला महामोर्चाने आपण यशस्वी केल्याबद्दल मोठ्या संख्येने सर्व आयटक संलग्न असलेल्या संघटना लाखोच्या संख्येने सहभागी झालात आणि या महामोर्चाची दखल महाराष्ट्रातील सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाने घेतली, त्याचप्रमाणे वृत्तपत्राने घेतली. हे सर्व श्रेय महाराष्ट्रात आयटकच्या संलग्न असलेल्या सर्व संघटनांचे पदाधिकारी, सर्व सभासदांचा आहे. म्हणून हा महामोर्चा यशस्वी केल्याबद्दल पुन्हा एकदा महाराष्ट्र आयटकच्या वतीने मी सर्व सहभागी असणाऱ्या महामोर्चामध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, लाल सलाम करतो. जय शिवराय, जय भीम. अशाच प्रकारची एकजूट आपण कायम ठेवूया. या 35 जिल्ह्यामध्ये फिरत असताना अतिशय चांगला अनुभव अनेक जिल्ह्यामध्ये आलेला आहे. अनेक ठिकाणी आशा, अंगणवाडीच्या कर्मचारी, स्त्री परिचर, ग्रामपंचायत कर्मचारी, वीज वर्कर फेडरेशन्स, त्याचप्रमाणे ग्राम रोजगार सेवक, कंत्राटी विविध कर्मचारी, बांधकाम कामगार या सर्व संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने स्वागत केलं, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2 ते 3 सभा घेण्यात आला आणि आपल्या कामगार कष्टकरी वर्गाचं प्रबोधन करण्याचं काम या महाजनजागरण यात्रेच्या निमित्ताने आपण केलेलं आहे. आणि हा महामोर्चा आपण ज्यावेळेस नागपूरमध्ये पोहोचलो आणि ज्या मोर्चामध्ये आपण लाखोच्या संख्येने सहभागी झालात, आयटकने नियोजन केल्याप्रमाणे आपण प्रत्येक संघटनेचं स्वतंत्र निवेदन हे आपण त्या मंत्रालयाला देण्याचा प्रयत्न केला. अनेक मंत्री भेटलेत, काही सचिव भेटलेत आणि याच्यातून आपण आपले प्रश्न राज्य सरकारच्या दरबारी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कामगार कायद्यातील बदल हे त्वरित मागे घेण्यात यावेत. त्याचप्रमाणे योजना कर्मचारी जे काम करतात महाराष्ट्रातील या सर्वांना किमान वेतन द्यावं, कंत्राटी कर्मचाऱ्यांना, मानधनावरच्या कर्मचाऱ्यांना कायम करावं आणि त्याचबरोबर प्रत्येक संघटनेच्या मागण्या ज्या होत्या त्या आपण मंत्र्यांपर्यंत पोहोचवल्यात. आणि महत्वाचं म्हणजे जे मुख्य आपलं शिष्टमंडळ होतं आयटकच्या राज्य सरचिटणीसांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना भेटलं आणि त्या भेटीमध्ये आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केला की आमचे अनेक मंत्रालयांशी आम्ही बोललोत, परंतु आमचं समाधान झालेलं नाही. म्हणून आम्हाला मुख्यमंत्री महोदय तुमच्या समक्ष, तुमच्या समवेत महाराष्ट्रातील प्रत्येक विभागाचे सेक्रेटरी, मंत्री आणि आपल्या समवेत बैठक आयोजित करावी अशा प्रकारची अपेक्षा आपल्या शिष्टमंडळाने व्यक्त केली होती. कॉम्रेड श्याम काळे, बबली रावत, कॉम्रेड सुकुमार दामले यांच्यासोबत मी स्वतः या शिष्टमंडळामध्ये सहभागी होतो. मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला 20 डिसेंबर ही तारीख दिली होती, परंतु 20 डिसेंबरला विधानसभेचं कामकाज हे दुपारी 1 वाजता संपणार होतं, परंतु ते संपलं नाही. रात्री 2 वाजेपर्यंत हे कामकाज सुरू होतं. म्हणून मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो आणि मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आपली आज मीटिंग होऊ शकत नाही, परंतु तुम्हाला मुंबईमध्ये मीटिंग देतो आणि ही आपली आज स्थगित झालेली मीटिंग आपण नक्की करू आणि सगळ्या प्रश्नावरती आपण चर्चा करून मार्ग काढू अशा प्रकारची भूमिका मुख्यमंत्री महोदयांनी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा
आयटक नागपूरच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा केली होती आणि त्यांनाही लवकर बैठक लावण्याचं आश्वासन आपण मागितलं होतं. आणि मला या नववर्षाच्या निमित्तानं सांगावं वाटतं की लवकरच आपली ती बैठक होणार आहे. 6 विभाग मंत्रालयाचे जे आपले आरोग्य विभाग आहे, महिला बालकल्याण विभाग आहे, रोजगार हमी विभाग, ग्राम विकास विभाग, कामगार मंत्रालय या सर्व विभागाशी आपण बोलणार आहोत. आणि ज्या आपल्या मागण्या आहेत त्या मागण्या 22 मागण्या ज्या आपल्या परिपत्रकात होत्या, मागण्या सर्व संघटनांच्या आपल्या केल्या आहेत, त्या संदर्भात आपण बोलणार आहोत. आजही अंगणवाडीचा संप सुरू आहे. आशा गटप्रवर्तकांनी 12 तारखेपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय, कारण आपल्याला दिलेल्या आश्वासनाचा शासन निर्णय निघालेला नाही. अंशकालीन स्त्री परिचारांची तीच अवस्था आहे की 3,000 ते 6,000 रुपये करण्याचा शासन निर्णय निघालेला नाही. ग्राम रोजगार सेवकांना नियमितप्रमाणे त्यांना दर महिन्याला निश्चित स्वरूपाचा मोबदला प्लस कामाचा मोबदला, प्रोत्साहनपर भत्ता वेगळा मिळावा, प्रवास खर्च मिळावा, या सर्व मागण्या आहेत. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि यावलकर समितीच्या शिफारस लागू व्हाव्यात, हे सगळे प्रश्न. त्याचप्रमाणे हातपंप दुरुस्त कर्मचाऱ्यांना सुद्धा ज्या मागण्या आहेत की शासकीय कर्मचाऱ्यांचा संपूर्ण पगार त्यांचा सरकारने द्यावा, या सर्व प्रश्न घेऊन मागण्या घेऊन घरकामगार मोलकरणींच्या बाबतीत आपण भूमिका घेतलेली आहे की मंडळासाठी स्वतंत्र निधी द्या, बांधकाम कामगारांची नोंदणी प्रक्रिया जोमाने राबवा, सर्व योजनांचा लाभ भेटला पाहिजे. हे सर्व मागण्या घेऊन आपली बैठक लवकरच मुंबईच्या मंत्रालयामध्ये होईल. याचा पाठपुरावा राज्याचे सरचिटणीस कॉम्रेड श्याम काळे करतायत आणि म्हणून नक्कीच लवकरात लवकर बैठक होणार आहे. या बैठकीच्या निमित्ताने आपल्या प्रश्नाला चालना मिळणार आहे आणि आपण जो मोर्चा काढलाय त्या मोर्चाची दखल महाराष्ट्र शासनाने घेतलेली होती आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय, सीएमओ कार्यालयाशी आपण संपर्कात आहोत, कामगार विभागाशी संपर्कात आहोत. कॉम्रेड श्याम काळे हे कामगार विभाग आणि सीएमओच्या संपूर्ण प्रक्रियेशी संबंधित पाठपुरावा करत आहेत आणि म्हणून लवकरच बैठक होईल आणि बैठकीतून आपले प्रश्न पुढे जातील अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. आपण महामोर्चा यशस्वी करून आयटकच्या नेतृत्वाखाली जी आपण एकजूट दाखवली, सहभागी झालात, जिल्ह्यामध्ये आपण सहभागी झालात, याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचं, सर्व सभासदांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि आपल्या ज्या मागण्यांचा संघर्ष सुरू आहे त्या संघर्षाला मुख्यमंत्री महोदयाच्या मीटिंगमध्ये न्याय मिळेल अशी एक अपेक्षा आपली सर्वांची आहे आणि त्या अपेक्षेच्या साठी पाठपुरावा करण्याची जबाबदारी आयटक महाराष्ट्राच्या वतीने आम्ही घेत आहोत आणि लवकरच बैठक झाल्यावरती आपल्याला संपूर्ण माहिती ही देण्याचा प्रयत्न करेल. पुन्हा एकदा या नववर्षाच्या आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा. आणि आपण लढण्याचा संकल्प केलेला आहे 2023ला आणि म्हणून 2024ला सुद्धा आपली संघटना आपण आयटक मजबूत करूया, आपापल्या संघटना मजबूत करूया आणि आपल्या कामगार कष्टकऱ्यांच्या प्रश्नावरती एकजुटीने पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. जो पॅटर्न आपण नागपूरमध्ये केलेला आहे याच्यातून नक्कीच आपल्याला एक आत्मविश्वास संपूर्ण महाराष्ट्रातील आयटकच्या सभासदांचा वाढलेला आहे. मुख्यमंत्री भेटल्यामुळे काही चर्चेला सुद्धा आपण पुढे जाणार आहोत आणि काही प्रश्न सोडवायला मदत होणार आहे. याच पद्धतीने आपली एकजूट कायम ठेवूया. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने सुद्धा अनेक योजना कर्मचाऱ्यांना मोबदल्यामध्ये वाढ केली नाही, त्या संदर्भातला मोर्चा आपला मार्च महिन्यामध्ये झालेला होता आणि म्हणून त्या मोर्चाची सुद्धा आपण पाठपुरावा दिल्लीमध्ये सुद्धा आपल्या संघटनेच्या आयटकच्या वतीने करत आहोत. हे सर्व पाठपुरावा, आपली एकजूट, आपले नेतृत्व करणारे जिल्ह्यातील पदाधिकारी यांची एकजूट आपण कायम ठेवू. विश्वासाने आपण पुढे जाऊया. आयटकला 103 वर्षाचा अनुभव आहे. या अनुभवाच्या शिदोरीवरती आपला संघर्ष पुढे नेण्याचा प्रयत्न आयटक करेल. आपले न्याय मागण्या पदरात पाडून देण्याकरता आयटक आपल्या सोबत आहे. म्हणून आशा गटप्रवर्तक, अंशकालीन स्त्री परिचर, अंगणवाडी असेल, स्त्री परिचर असतील, ग्रामरोजगार सेवक असतील, व आपले ग्रामपंचायत कर्मचारी असतील, हातपंप दुरुस्तीचे कर्मचारी असतील, आयटकच्या सोबत संलग्न जवळपास 213 संघटना आहेत. वीज वर्कर फेडरेशन असेल, त्या विविध संघटना आहेत. EPS 95चं पेन्शन फेडरेशन आहे, बांधकाम कामगार, मोलकरीण संघटना, हे सर्व संघटना स्वतंत्रपणे आपले आंदोलन करतात आणि त्याचप्रमाणे आयटकच्या नेतृत्वाखाली आपण जो अनुभव आहे त्याचे पदाधिकारी आपल्या प्रत्येक विभागाशी संपर्क करून आपले मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतात. अशीच साथ आपण देऊया. महाराष्ट्रामध्ये आयटक सर्वात मोठी संघटना महाराष्ट्रात आणि देशामध्ये कार्यरत आहे. या संघटनेत आपण सहभागी आहात, आपण लढ्यामध्ये सहभागी आहात. याबद्दल सर्व लढणाऱ्या सर्व भगिनींना, सर्व बंधूंना पुन्हा एकदा नववर्षाच्या शुभेच्छा देतो. जय शिवराय, जय भीम, लाल सलाम. आयटक जिंदाबाद.